आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कर्नाटकातील कारखान्यांची ऊसतोड बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन। कर्नाटकातील काही कारखान्यांनी गेल्या वर्षीची ऊस बिलाची फरक रक्कम दिल्याशिवाय ऊसतोड देणार नाही असा पवित्रा घेत स्वाभिमानीने या कारखान्यांना ऊसतोडीस बंदी घातली आहे। कर्नाटकातील शिवशक्ती, नणदी, बेडखेळ, कागवाड, शिरगुप्पी, व्यंकटेश्वरा आदी कारखान्यांनी ऊस बिलाची थकीत 400 रुपये रक्कम अद्याप दिलेली नाही। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत या कारखान्याच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकलं होतं। मात्र 3 महिने होऊनही अद्याप या कारखान्यांनी ऊस बिलाच्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या कारखान्यांना महाराष्ट्रातून ऊस तोडीस बंदी घातली आहे। शेती अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ऊस तोडीचा प्रयत्न केल्यास त्यांना बांधून घालू असा इशारा स्वाभिमानीच्या बंडू पाटील यांनी दिला आहे। यावेळी विश्वास बालीघाटे, मारुती चौगुले, महावीर नाईक, संजय तोषण्णावर, सुकुमार पाटील, पोपट राजपूत, भोपाल नाईक, शीतल कट्टी, बंडू उमडाळे, योगेश नेवाजे, अविनाश गुदले आदींसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला कर्नाटकमधील कारखान्याने, सीमा भागातील कारखान्याला अजून दुसऱ्या हप्त्यापोटी 400 रुपये देणे बाकी आहे। त्याच्यामुळे आम्ही गेल्या दिवाळीला, म्हणजे त्या चालू गळीत हंगामाला गेल्या दिवाळी दसऱ्याच्या प्रेला आम्ही साखर कारखान्यांचे सर्कल ऑफिस जे आहेत सीमा भागातले, मग ते शिवशक्ती असू दे, नंदी असू दे, बेडखेळ असू दे किंवा कागवाड असू दे, यांच्या ऑफिसांना टाळं ठोकलेलं आहे। गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 31 नोव्हेंबरच्या अगोदर जो ऊस तुटला त्याला त्यांनी 2900 रुपये भाव दिला व त्याच्यानंतर तुटलेल्या ऊसाला यांनी फक्त 2500 रुपये दर दिला। अजून त्यांच्याकडे त्याच्यानंतर तुटलेल्या ऊसाला 400 रुपये देणे बाकी आहे। ह्या सीमा भागातल्या 4 साखर कारखान्याने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 30% ऊस गाळप केलेला आहे। कमीत कमी 8 लाख टनाचा ऊस गाळप झालेला आहे। 30% ऊस हा महाराष्ट्रामधून जातो। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत इथं महाराष्ट्रातले कारखाने 2900 ते 3000 पर्यंत दर मिळाला। यांनी ज्या वेळेला कर्नाटकमधील ज्या वेळेला कारखाने महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला यांनी काय सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जेवढे कारखाने देतात त्यापेक्षा 100 रुपये कमी देतो। खरं आत्ताचा हिशोब जर केला असता तर महाराष्ट्रातल्या कारखान्याच्या पेक्षा यांचा 500 रुपयाचा डिफरन्स पडला। त्यामुळे आम्ही 2.5-3 महिने झाले यांच्या कारखान्याला एक देखील कांडी ऊस तालुक्यातून महाराष्ट्रातून दिलेला नाही। आता कर्नाटकमध्ये ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची किंवा ऊस उत्पादकांची दिवाळी व दसरा काळी दिवाळी करण्यात आली तरी या शेतकऱ्यांना अजून कारखानदारांना अजून त्यांना बाजार फुटवणार। याच्यानंतर बोलायचं झालं तर ह्याच्या अगोदर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये प्रत्येक वेळेला दराचा डिफरन्स आहे। आता चालू घडीला त्यांनी 2300 रुपये दर दिला। 2300 रुपये दर हा परवडण्यासारखा नाही। ह्याच्यानंतर त्यांनी 1 रुपये देखील देणार नाहीत। आता चालू घडीला जर विचार करायला गेला तर महाराष्ट्र ते कर्नाटक एक रकमी एफआरपी 2900 ते 3000 रुपये बसत्या आणि ह्यांनी जर 2300 रुपये दिले तर शेतकऱ्यांना देखील पुढचा विचार करावा की इथून पुढे मिळणारी रक्कम ही अजिबात मिळणार नाही। त्याच्यामुळे कर्नाटकात ऊस देण्यास धाडस करू नये।